ए दणका. नमस्कार मित्र हो, मी आहे चेतन आणि तुम्ही पाहता मला माझ्या चॅनलवर सिल्वर स्क्रीन बाय CHB मन्या स्टुडिओ. तर आजची मूवी आहे आपली बॉयज 2. 5 ऑक्टोबरला रिलीज झालेला हा मराठी दणका मूवी तुम्ही पाहिला की नाही? मी पाहिला, माझ्या मित्रांसोबत पाहिला. तिचं कथानक कसं आहे? बॉयज 1 मध्ये असलेले 3 कॅरेक्टर ढुंग्या आणि त्याचे सहमित्र, या स्टोरीमध्ये ते 3 कॅरेक्टर पुढे नेलेले आहे. ही स्टोरी जाते ज्युनियर वर्सेस सिनियर. हाईट छोटी पण फाईट मोठी, या बेसिक वर चालणारा हा मूवी ढुंग्या आणि त्याचे मित्र आणि नरू सोबत असलेला त्यांचा वाद, शिगेला पोचणे आणि त्या वादातून निघणारे एक चटकेदार डायलॉग बाजी, यासाठी हा मूवी खूपच राडा घालतो. मूवीच्या कथानकाची बात करताना असं म्हणावं लागेल की मूवी हा प्रथम डबल मिनिंग हा बेसिक्स आहे मूवीचा, त्यानंतर सेक्शुअल टॉक्स हा दुसरा बेसिक आहे आणि मग मूवीला एक स्टोरी लावलेली आहे की मुलींच्या आयुष्याशी खेळू नका आणि मोबाईलचा अतिवापर, हे नंतर ओव्हरलॅप झालेले पॉइंट असे लगेच जाणवून येतात. खरंच जर तडाखेबाज डायलॉग बाजीचे फॅन असाल तर हा मूवी तुमच्यासाठी पक्का बनलाय. नॉनव्हेज जोक्स, डबल मिनिंग जोक्सचे फॅन असाल तर हा मूवी तुमच्यासाठी पॅकेज आहे. मूवीमध्ये तुफान डायलॉग आहेत, एका डायलॉग मागून एक डायलॉग इतक्या सहजरित्या मारलेले आहेत की ते सिक्सर मारूनच जातात. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि प्रोत्साहन, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोचतो हा मूवी पाहताना. मूवीमध्ये काय आहे, एक काल्पनिक कॉलेज जे सर्वांना सत्यात असावंसं वाटतं पण अस्तित्वात नसतं, असं हे कॉलेज. त्या कॉलेजमध्ये असणारा एक भाई नरूभाई, त्या नरूभाईला टफ देणारा ज्युनियर आपला ढुंग्या आणि त्याची गँग, त्यांची जुबली गँग आणि त्यामध्ये असणारा मुलींचा वावर, हा या मूवीचा बेसिक्स मोटो आहे. रायटर्सने इतकी मेहनत घेतली डायलॉग्स लिहिण्यासाठी की प्रत्येक वाक्य हे डबल मिनिंग आहे आणि त्यावर मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रोत्साहनामध्ये आपल्याकडून 2-3 वाक्य सहज सुटून जातात, पण ते इतके गाजतात की आपल्या डोक्यात जस्ट स्पार्क बनून जातात. प्रत्येकाला हा प्रश्न पडला असा, अरे यार असं कॉलेज कुठे असतं, मलाही त्या कॉलेजला जायला पाहिजे. त्या कॉलेजमध्ये भाई येतो, राडा होतो, सर्व काही चालून जातं. प्रिन्सिपल सोबत इतक्या अरेतुरेमध्ये बाचा होते. इतकं कॅज्युअल कॉलेज कुठलं आहे असं प्रत्येकाला वाटत राहतं. आणि लडाखला कुठलं कॉलेज ट्रिप नेतं यार, फर्स्ट इयरची ट्रिप लडाखला जाते. खरंच हे कॉलेज एक काल्पनिक. कबीर आणि चित्रा यांची एक लव्ह स्टोरी आहे. डायलॉग बाजीमध्ये कबीरने प्रेमाचे जे काही डायलॉग आहेत ते खूप छानपणे वापरलेले आहेत, त्याचप्रमाणे चित्रानेही खूप छान रोल केलेला आहे. पण मूवीमध्ये एक गाणं येतं, रोमॅन्टिक सॉंग्स इन लडाख. ते गाणं असं वाटतं की ते त्या क्लायमॅटला सूट होत नाहीये आणि गाण्यामध्ये शाहरुख आणि काजोल सारखं प्रेमाचं रोमांस दिसत नाहीये. कबीर आणि चित्रा ह्या गोष्टींमध्ये मिसिंग वाटतात की गाण्यामध्ये त्यांनी रोमांस करू शकले नाही, पण डायलॉग्स बाजीमध्ये त्यांनी रोमांस करून दाखवलं, त्यामुळे ती लव्ह स्टोरी आपल्याला थोडीशी रिलेट करते. मूवीमध्ये गेलेले लडाखचे लोकेशन उत्तम आहे, तिथलं शूटिंग उत्तम आहे आणि प्रत्यक्षात आपल्याला त्या लडाखला जावं असं वाटतंच. मूवी फुल टू पैसा वसूल आहे. तुम्हाला अजिबात बोर वाटणार नाही किंवा रिग्रेटही वाटणार नाही की काय फालतू मूवी बघितला. डायलॉग बाजीवर तुम्ही फिदा राहणार, त्या सिक्सरवर तुम्ही कॅच पकडायला तयार राहणार, त्यामुळे मूवी तुम्ही नक्कीच एन्जॉय करणार. पण टेक्निकली काही गोष्टी बोलाव्याच्या मला असं वाटतं की ज्या काही लोकांनाही वाटल्या, माझ्यासोबत सह असलेल्या मित्रांनाही वाटल्या, त्या आपण डिस्कस करूया. बॉयज 1 मध्ये असलेले सुपरहिट सॉंग्स, लग्नाळू, कुठे कुठे जायचं हनीमूनला, लाईक सनी लिओनचं आयटम सॉन्ग, ही गाणी सुपरहिट झाली होती. ह्या मूवीमध्ये काय झालं, ह्या मूवीमधलं संगीत नेमकं फसलं. गोटी सोडा हे गाणं सोडलं तर बाकी कुठलीच गाणी प्रेक्षकांच्या मनात जागा बनवू शकत नाही. नरूभाईच्या पप्पांच्या वाढदिवसाला असलेलं एक आयटम सॉन्ग जे खूपच वल्गर वाटतं, जे मूवीला खूप खालच्या लेवलला आणून ठेवतं आणि त्याच्यामध्ये असलेले लिरिक्सही इव्हन दो मूवी डबल मिनिंग असला तरी कोणाला ऐकवत नाहीत, इतक्या खालच्या थराचं गाणं बनवलेलं आहे. असं वाटतं की हे गाणं नसतं तरीही मूवीचा, तर मूवीचा प्रेक्षक वर्ग कुठला असावा असा प्रश्न असेल. ऑब्व्हियस हा मूवी फॅमिली सोबत बघण्याचा नाहीये. फॅमिली मूवी आहे, पण फॅमिलीतल्या प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळा जाऊन बघावा आपल्या मित्र परिवारासोबत. हा मुलींनाही एन्जॉय करता येईल,
पण मुलींना माझ्या मते ते जोक पचवणं खूप जड जाईल, कारण का हा बॉईज मूवी आहे आणि सर्व जोक हे मुलांच्या डायरेक्शनने. जरी दुसऱ्या भागामध्ये मूवी त्याच्या मोबाईलचा मुद्दा आणि सेक्शुअल टॉक्स ह्या मुद्द्यांकडे खेचला जात असताना मूवी त्याचा षटकार आणि चौकाराची डायलॉगबाजी विसरत नाही. त्यामुळे मूवी कुठेही बोर वाटत नाही. पण शेवटला मूवी एका स्टोरीमध्ये बांधला जातो याचा एक आनंद वाटतं. आपल्याला मिळालेल्या सोयींचा गैरफायदा घेऊ नये हा मेसेज मूवी देतो. चुकीची पावलं उचलताना 10 वेळा विचार करावा हे मूवी शिकवतो. जरी ढुंग्या आणि त्याचे मित्र राडा करणारे असले तरी शेवटला आलोकच्या मदतीने त्यांच्या डोक्यात कुठे ना कुठे बत्ती चमकते आणि हा मूवी आपल्या लाईनवर येतो. मूवींच्या आयुष्याशी खेळू नका या संदर्भातही षटकार मारणारे डायलॉग तुम्हाला शेवटला नक्की पाहायला. खरा मूवी तोच असतो जो प्रेक्षकांना आवडतो आणि प्रेक्षक त्याला डोक्यावर घेतात. प्रत्यक्षात पडद्यावर जरी चालत असला तरी प्रेक्षकांची दाद तिथे असते, तिथे प्रेक्षकांचा गुंज असतो आणि त्यामुळे तो मूवी सुपर हिट असतो. विदाउट एनी डाऊट बॉईज 2 हा मराठीतला करंटचा सुपरहिट मूवी बनणार. तर मी सारखं दणका 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 का करतोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तुम्ही मूवी पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल का दणका आहे. तर मूवी पहा आणि ट्यून रहा माझ्या चॅनलला. CHB मन्या स्टुडिओ प्रेझेंट्स द सिल्वर स्क्रीन. आणि पुढच्या ट्रेलर्स बद्दल आणि पुढच्या मूवी बद्दल आपण नक्की विश्लेषण करूया. पाहत राहा सिल्वर स्क्रीन. स्टे ट्यून. करीत असते.